असेल 3 चा चौथा बरोबर 3 चा x असं ज्यावेळेला रूपांतर होईल डोळ्यासमोर जे दिसतंय त्याच्यामध्ये तुम्ही जाल त्यावेळेला x बरोबर 4 असते. का तर दोन्हीच्या पाया समान आहे म्हणजे समानता संबंध आहे म्हणजे त्यांचे घात समान असल्याशिवाय अशी परिस्थिती निर्माण होत नाही. इथं सुद्धा आपल्याला 3 चा चौथा घात म्हणजे 81 बरोबर. 3 चा चौथा घात म्हणजे 81 3 त्रिक 9 त्रिक 27 81 आणि पुढं 3 चा घन म्हणजे 27 आणि त्याचा x घात आहे. हे मान्य ही मान्य का दोन्हीचा पाया समान झाला. 3 चा चौथा बरोबर घाताचा घात म्हणजे घाताचा गुणाकार 3 ला तिसरा घात आहे त्याचा x घात आहे 3 गुणिले x 3x. आता ही परिस्थिती निर्माण झालेली आहे पाया दोन्ही बाजूला समान आहे आणि त्यांचे घात समान असल्यामुळे समानता संबंधाला 4 बरोबर 3x x ला 3 गुणिले आहे ते मागे झाला काय होणार भागिले x बरोबर 4/3. हाच पर्याय अचूक आहे आणि लॉजिकली इज करेक्ट. समजलं.